नागपूरमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात DRIनं आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला थांबवण्यात आलं। तपासामध्ये शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये 50 कॅप्सूल लपवून कोकेनची तस्करी केली जात असल्याचं उघड झालं। या महिलेकडून तब्बल 4 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलंय। या प्रकरणी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलंय। आणि इराण आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी फोनवरून बातचीत झाली। चर्चेची पहिली फेरी ही निष्फळ ठरल्यावरती आता पुढे काय याची चिंता लागून राहिली आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीचा देखील प्रश्न चिघळतोय आणि त्यामध्येच रशियानं आता युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचं सुतोवाच केलंय। त्यातच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई यांनी चर्चा करून युद्ध विरामासंदर्भामध्ये चर्चाही केली आहे। एकीकडे शांती वार्ता फिसकटलेली आहे तर दुसरीकडे पोप विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशा वादाला तोंड फुटलंय। पोप लिओ यांनी युद्धाला विरोध केल्यावरती ट्रम्प नाराज आहेत आणि पोप लिओनवरती टीका केली आहे। आता या टीकेवरती माफी मागावी अशी मागणी खुद्द अमेरिकेकडूनच होऊ लागली आहे। त्यावरती ट्रम्प यांनी नकार दिलाय। माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी म्हटलंय। पोप यांच्या टीकेला मी केवळ उत्तर देत आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय। दरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या टीकेवरती पोप लिओ यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। शांत आणि तडजोडीचं केलेलं अपील हे गॉस्पेलवर आधारित आहे। ट्रम्प प्रशासनाला आपण अजिबात घाबरत नाही। ट्रम्प यांची वक्तव्य ऐकून हे दुःख झालं, पण मी जगभरातील चर्चेच्या मिशनवरती काम करतच राहणार असं पोप यांनी उत्तर दिलंय। होर्मुझ सामुद्रधुनीजवळ पोहोचलेल्या 2 जहाज हे परतलेत। मरीन ट्रॅफिक आणि कंपनीनं सोमवारी एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे। शांती वार्ता ही निष्फळ ठरल्यामुळे अमेरिकेची नाकाबंदी ही कायम ठेवली। होर्मुझ जलमार्गाजवळ पोहोचल्यानंतर चीनकडे जाणाऱ्या जहाजांनी काही मिनिटांमध्ये आपला मार्ग बदलला। 2 पैकी एक जहाज हे काल संयुक्त अरब अमिरातीमधील शारजाहमधून चीनसाठी रवाना झालेलं होतं आणि दुसरं जहाज हे नेमकं कुठे जाणार होतं या संदर्भातली माहिती ही अद्यापही उपलब्ध झालेली नसल्याचं कंपनीनं सांगितलंय। मात्र दोन्ही जहाजांनी होर्मुझचा मार्ग टाळल्याचं कंपनीनं म्हटलंय। अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरल्यानंतर इराणनं होर्मुझबाबत आपला पवित्रा हा कायम ठेवलाय। होर्मुझमधून जहाजं न पाठवण्याच्या निर्णयावरती इराण ठाम आहे आणि त्यामुळे काही जहाजांना आपला परतीचा मार्ग हा स्वीकारावा लागलाय। अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप हा करण्यात आलाय। मोहम्मद तन्वीर असं या तरुणाचं नाव असून 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप अनिल बोंडेंनी केलाय। या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झालेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी अनिल बोंडेंनी केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल अनिल बोंडेंनी केलाय। तर या प्रकरणी SIT चौकशीची मागणी ही देखील त्यांनी केली आहे। पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळे कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतोय। त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी। तर अमरावतीमधलं हे नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊयात। अमरावतीत परतवाडा आणि अचलपूरमध्ये तरुणाकडून तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ हे व्हायरल करण्यात आले। मोहम्मद तन्वीरनं व्हिडिओ व्हायरल केले। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। शारीरिक संबंधांचं चित्रीकरण करून आरोपी तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचा संशय आहे। लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर तरुणानं कुटुंबासह परतवाडा इथून पळ काढला। व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणी अस्वस्थ दिसत असल्यामुळे खळबळ उडाली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं।
नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कठोर कारवाईच्या सूचना दिल्यात। याबाबत त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देखील दिलंय। या प्रकरणामुळे समाजामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असून याची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं गोऱ्हेंनी आपल्या निवेदनात म्हटलंय। तसंच प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। या संदर्भामध्ये लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे। त्याच्यावरती संघटित गुन्हेगारीचे गुन्हे देखील पोलिसांनी दाखल केलेले आहेत असं मला वाटतं। पण त्याचबरोबर या महिलांना समुपदेशन आणि त्यांना सुद्धा पुढे नोकऱ्या IT मध्ये चांगल्या ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी लागल्या पाहिजे, जेणेकरून विक्टिमायझिंग द विक्टीम या महिलांनाच अजून विक्टीम म्हणून त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मी स्वतः पाठपुरावा करते। एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हायरल फोटोनंतर ओमराजे चांगलेच संतापलेत। कोरोना काळातील फोटो मॉर्फ करून व्हायरल केला जात असल्याचं ओमराजेंनी म्हटलंय। जाणीवपूर्वक फोटो व्हायरल करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा देखील ओमराजेंनी दिलाय। सर्वसामान्य जनतेला ओमराजे काय आहे, ओमराजे कुठून पुढे आला, ओमराजेनं काय संघर्ष केला आणि ओमराजे इथपर्यंत कसा आला याच्याबद्दल ज्ञान आहे। त्यामुळं ह्या अशा गोष्टीबद्दल मला वाटतं वारंवार तेच सांगायचं, रोज तेच बोलायचं। ह्याच्यापेक्षा आपण आपल्या आपल्या कामात त्या ठिकाणी आपली ऊर्जा खर्च करणं गरजेचं आहे। ते आम्ही खर्च करत राहू। ह्याच्यावर बोलण्यापेक्षा जर खरंच काही वस्तुस्थिती असती, ही असती तर आपण त्याच्यावर बोला। पण काहीच नसताना जर कोण काहीही बातम्या द्यायला लागलं तर त्याला कुठे उत्तर देत बसायचं। दादा, अशा फोटोतून आणि व्हिडिओमधून तुमच्याबद्दल एक संभ्रम निर्माण होतोय, तर कायदेशीर कारवाई कसा निश्चितपणे। धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर निवडणुकीतील अन्यायाचा पाढा वाचल्याचं चित्र हे पाहायला मिळालं। सोलापुरात झालेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली। नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। या बैठकीला मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील उपस्थित होते। दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीबाबत खडेबोल सुनावले। एकमेकांमध्येच वाद होत असल्यावरून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। बीडच्या परळीमधील मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीसाठी एकूण 5 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंब आणि काही गावकऱ्यांनी व्यक्त केली होती। मात्र मागील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी एंट्री करत आपला उमेदवारी अर्ज याआधीच दाखल केलाय। त्यानंतर संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख असे एकूण 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरील श्रद्धेचं ठिकाण परिसरातील शिव समाधीस्थळी एका दाम्पत्यानं प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ हे व्हायरल होताच शिवप्रेमींनी संतापाची लाट उसळली आहे। केंद्रीय पुरातत्व विभाग अशा प्रकारांवरती निर्बंध आणणार का असा सवाल सोशल मीडियावरती शिवप्रेमी विचारतायत। या प्रकरणानंतर किल्ले रायगडवरती प्री वेडिंग करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी देखील सोशल मीडियाच्या माध्यमामधून होती आहे। विदेशी पर्यटक येथील इतिहासकालीन खुणा बघण्यासाठी त्यांची सुद्धा जबाबदारी त्या पद्धतीने राहील। पण भारतीय पुरातत्व खात्याला सुद्धा आमच्याकडनं सूचना त्या ठिकाणी स्पष्टपणे दिल्या जातील। अशा पैकीचं प्री वेडिंग शूटिंग ज्यांनी केलं असेल त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण इथलं पावित्र्य ज्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अत्यंत निंदनीय आहे। पण समाज मनाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण त्या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जतन करण्याची भूमिका प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांनी पुढच्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे। पुण्यात लवकरच लता आशा नावाचं अत्याधुनिक रुग्णालय उभं राहणार आहे। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन या नावानं रुग्णालय उभारण्यात येणार असून आरोग्य सेवेमध्ये मोठी भर पडणार आहे। एक अशी कल्पना सुचली की दिल्लीचा मास्टर दीननाथ यांच्या नावाने मी एक रुग्णालय बांधलेलंच आहे। वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेलं रुग्णालय हे लता मंगेशकरांनी बांधलं डॉक्टर केळकरांच्या मदतीने आणि डॉक्टर केळकरांना आम्ही सर्व मिळून दिल्लीच्या स्मरणार्थ हॉस्पिटल बांधणार होतो। तर काल असं आम्ही ठरवलं की दिल्लीबरोबर आशातीचं पण हॉस्पिटल बांधावं तिच्या स्मरणार्थ
आणि ह्या हॉस्पिटलचं नाव द्यावं लता आशा मंगेशकर रुग्णालय. आणि मला खात्री आहे की एशियातलं हे मोठं हॉस्पिटल किंवा रुग्णालय होईल. मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये एक अनोखी लोकल सामील झाली आहे. पहिल्यांदाच नॉन एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेली ट्रेन दाखल झाली आहे. मुंब्रा इथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर आणि धावत्या ट्रेनमधून पडून होणारे अपघात हे रोखण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वयंचलित दरवाजाच्या लोकलची घोषणा केली होती. सध्या ही लोकल प्रायोगिक तत्वावरती मध्य रेल्वेच्या मार्गावरती चालवली जाण्याची शक्यता आहे. तर ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये अशा पद्धतीच्या आणखी ट्रेन्सचा समावेश करण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.